नमस्कार मित्रांनो. स्टोईसिझम मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका ताकदीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सर्वांच्या आत आहे, पण दुर्दैवानं आपण ती वापरायला विसरलो आहोत. ती ताकद म्हणजे सोडून देण्याची कला किंवा द पॉवर ऑफ वॉकिंग अवे. आपण नेहमी कधीही हार मानू नका हे ऐकत आलोय, पण कधीकधी शांतपणे एखाद्या चुकीच्या गोष्टीतून बाहेर पडणं हा आपला सर्वात मोठा विजय असतो. तो कसा? तेच आज आपण प्राचीन स्टोईक तत्वज्ञानाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. विचार करा, तुम्ही हातात एक जळखा निखारा पकडून ठेवलाय. तो तुम्हाला चटके देतोय, तुमची त्वचा भासतोय, तुम्हाला भयंकर वेदना देतोय. अशावेळी तुम्ही काय कराल? साहजिकच तुम्ही तो निखारा लगेच खाली फेकून द्याल. तुम्ही असा विचार करत बसणार नाही की मी हा निखारा किती वेळ धरून ठेवू शकतो, लोक काय म्हणतील जर मी हा खाली टाकला तर. नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी तो त्वरित सोडून द्याल. पण मग आयुष्यात जेव्हा काही नाती, काही परिस्थिती, काही वाद किंवा काही विचार आपल्याला अगदी अशाच प्रकारे आतून जाळत असतात, तेव्हा आपण ते सोडून देण्याऐवजी घट्ट का पकडून ठेवतो? आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट सतत बिंबवली जाते, ती म्हणजे नेव्हर गिव्ह अप. कधीही हार मानू नका, शेवटपर्यंत लढत राहा. संघर्ष करणे ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक युद्ध लढण्यासाठीच नसतं. कधीकधी तुमची सर्वात मोठी ताकद लढण्यात नाही, तर शांतपणे तिथून निघून जाण्यात असते. वॉक अवे करण्याची म्हणजेच सोडून देण्याची ही कला आजकाल आपण विसरून गेलो आहोत. आपल्याला वाटतं की सोडून देणं म्हणजे आपला पराभव आहे, आपली कमजोरी आहे. पण प्राचीन ग्रीक आणि रोमन तत्वज्ञान, ज्याला आपण स्टोईसिझम म्हणतो, ते आपल्याला पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देतं. स्टोईसिझमच्या मते सोडून देणं हा कमकुवतपणा नाही, तर ती एक सर्वोच्च मानसिक शक्ती आहे. हा स्वतःवर मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. आज आपण याच तत्वज्ञानाच्या आधारावर हे समजून घेणार आहोत की एखाद्या चुकीच्या गोष्टीतून, चुकीच्या व्यक्तीतून किंवा चुकीच्या परिस्थितीतून बाहेर पडणं, तिथून वॉक अवे करणं तुमच्या आयुष्याला किती शक्तिशाली बनवू शकतं. सगळ्यात आधी आपण स्टोईसिझमचा सर्वात महत्त्वाचा आणि मूळ नियम समजून घेऊया. ग्रीक तत्ववेत्ता एपिक्टेटस यांनी याला डायकोटोमी ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रणाचं विभाजन असं म्हटलं आहे. तो म्हणतो की या जगात दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. पहिल्या, ज्या आपल्या पूर्णपणे नियंत्रणात आहेत, आणि दुसऱ्या, ज्या आपल्या नियंत्रणात अजिबात नाहीत. आपले विचार, आपल्या प्रतिक्रिया, आपले निर्णय आणि आपले प्रयत्न या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत. पण इतर लोकांचे विचार, त्यांचं वागणं, परिस्थिती, भूतकाळ आणि भविष्यकाळ या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. जेव्हा आपण एखाद्या अशा नात्यात असतो जे आपल्याला सतत त्रास देत आहे, किंवा अशा एखाद्या जागी काम करत असतो जिथे आपला सतत अपमान होतोय, तेव्हा आपण तिथून का निघून जात नाही? कारण आपण त्या परिस्थितीला किंवा त्या समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा अट्टाहास करत असतो. आपल्याला वाटतं की जर मी आणखी थोडा प्रयत्न केला, जर मी आणखी थोडं समजावून सांगितलं, तर ती व्यक्ती बदलेल. पण स्टोईसिझम सांगतं की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला कधीच बदलू शकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकता. जेव्हा तुम्ही हे वास्तव स्वीकारता, तेव्हा तुम्हाला समजेल की एखाद्या रबरी भिंतीवर डोके आपटण्यापेक्षा शांतपणे तिथून निघून जाणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. जेव्हा लोक तुमच्याशी वाईट वागतात, तुमचा अपमान करतात किंवा तुम्हाला कमी लेखतात, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? तुम्हाला राग येतो, तुम्हाला त्यांना उत्तर द्यावंसं वाटतं, त्यांचाही अपमान करावासा वाटतो. आपला अहंकार दुखावला जातो आणि आपण सिद्ध करायला जातो की आपण बरोबर आहोत. पण इथे रोमन सम्राट आणि महान स्टोईक तत्ववेत्ता मार्कस ऑरेलियस काय म्हणतं ते ऐका. तो म्हणतो की समोरच्या व्यक्तीने केलेला अपमान ही त्याची समस्या आहे, तुमची नाही. जर कोणी तुम्हाला शिवी दिली, तर तो शब्द तुम्हाला तोपर्यंत इजा करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला ती इजा करून घेत नाही. समजा एका रस्त्यावरून जाताना एका भुंकणाऱ्या कुत्र्याने तुमच्यावर भुंकायला सुरुवात केली, तर तुम्ही काय करता? तुम्ही त्या कुत्र्यासमोर उभे राहून त्याच्यावर परत भुंकता का? तुम्ही त्याला समजावून सांगता का की त्याने भुंकू नये? नाही, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता आणि आपला मार्ग बदलून पुढे निघून जाता. मग माणसांच्या बाबतीत आपण हे का विसरतो? जेव्हा कोणी विनाकारण वाद घालत असेल, तेव्हा तो वाद जिंकण्यापेक्षा तो वाद सोडून देणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण वाद जिंकून तुम्हाला काही क्षण अहंकाराचं समाधान मिळेल, पण शांतपणे तिथून निघून गेल्याने तुम्हाला कायमस्वरूपी मानसिक शांती मिळेल. अहंकार नेहमी तुम्हाला लढायला सांगतो. अहंकार म्हणतो, शेवटचा शब्द माझाच असला पाहिजे, मी त्याला दाखवून देईन की मी कोण आहे. पण स्टोईसिझम तुम्हाला अहंकाराच्या पलीकडे पाहायला शिकवतं. तुमची ऊर्जा, तुमचा वेळ ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.
प्रसिद्ध तत्ववेत्ता सेनेकाने म्हटलं आहे की माणसं आपली संपत्ती, आपला पैसा वाचवण्यासाठी खूप काटेकोर असतात. कोणी त्यांच्या पैशाला हात लावला तर ते चिडतात, पण वेळ जो एकदा गेला की परत कधीही मिळवता येत नाही, तो वेळ मात्र ते फालतू लोकांसाठी आणि फालतू कारणांसाठी विनाकारण खर्च करतात. आता आपण नात्यांबद्दल बोलूया. अनेकदा आपण अशा मैत्रीमध्ये किंवा प्रेमसंबंधांमध्ये अडकतो जिथे आपण सतत देत असतो आणि समोरून मात्र फक्त निराशाच पदरी पडते. आपण भूतकाळातल्या चांगल्या आठवणींना धरून बसतो आणि विचार करतो की सर्व काही पूर्वीसारखंच होईल. पण सत्य हे असतं की लोक बदलतात आणि परिस्थितीही बदलते. स्टोइसिझम आपल्याला अलिप्तता म्हणजेच डिटॅचमेंट शिकवतं. अलिप्तता म्हणजे प्रेम न करणं किंवा भावना शून्य होणं नव्हे, तर अलिप्तता म्हणजे सत्य स्वीकारण्याची तयारी असणं. जर एखादं नातं तुम्हाला रोज आतून तोडत असेल, जर तिथे तुमचा आदर होत नसेल, तर ते नातं कितीही जुनं असलं तरीही तिथून निघून जाण्याची हिंमत तुमच्यात असली पाहिजे. तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तुम्हाला त्यांच्याशी भांडण्याची किंवा त्यांना चुकीचं ठरवण्याचीही गरज नाही. फक्त शांतपणे दूर होणं हा सर्वात मोठा आणि प्रभावी मेसेज असतो. तुमची अनुपस्थिती ही तुमच्या उपस्थितीपेक्षा जास्त बोलकी असते. अनेक लोकांना वाटतं की वॉकअवे करणं म्हणजे पळून जाणं आहे. पण पळून जाणं आणि वॉकअवे करण्यात यात खूप मोठा फरक आहे. जेव्हा तुम्ही घाबरून परिस्थितीचा सामना न करता पळ काढता, तो कमकुवतपणा असतो. पण जेव्हा तुम्ही पूर्ण विचार करून, परिस्थितीचं आकलन करून हे जाणता की या गोष्टीत आता तुमचा वेळ आणि ऊर्जा गुंतवणं व्यर्थ आहे आणि मग तुम्ही तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेता, ती तुमची ताकद असते. तो एक अत्यंत जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असतो. मार्कस ऑरेलियसने त्याच्या मेडिटेशन्स या पुस्तकात एका इनर सिटाडेल म्हणजेच अंतर्गत किल्ल्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणतो की प्रत्येकाच्या आत एक असा मजबूत किल्ला असतो जिथे बाहेरचं कोणतेही वादळ, कोणाचेही शब्द किंवा कोणतीही परिस्थिती प्रवेश करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यांना आत येऊ देत नाही. जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांपासून आणि चुकीच्या परिस्थितीपासून वॉकअवे करता, तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या त्या अंतर्गत किल्ल्याचे दरवाजे बंद करत असता. तुम्ही तुमच्या मनाला सुरक्षित करत असता. आयुष्यात अनेकदा आपल्याला अशा संधी, नोकऱ्या किंवा ध्येय सोडून द्यावी लागतात ज्यांच्यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली असते. समजा तुम्ही एखाद्या करिअरमध्ये 5 वर्ष घालवली, पण आता तुम्हाला जाणवतंय की हे क्षेत्र तुम्हाला आनंद देत नाहीये. इथे तुमची वाढ थांबली आहे. अशा वेळी मी एवढी वर्ष दिली आहेत, आता कसं सोडू, हा विचार तुम्हाला तिथेच अडकवून ठेवतो. याला अर्थशास्त्रात संक कॉस्ट फॅलसी म्हणतात. जे गेलेलं आहे ते परत येणार नाही, पण जे उरलेलं आयुष्य आहे ते तरी का वाया घालवायचं. स्टोइसिझम तुम्हाला हा मोहाचा त्याग करायला शिकवतं. जे काम, जे ध्येय आता तुमच्या मूल्यांशी जोडलेलं नाही, ते सोडून देणं आणि नव्याने सुरुवात करणं हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. शांतपणे निघून जाण्याची कला साध्य करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर प्रचंड नियंत्रण मिळवावं लागतं. जेव्हा कोणी तुम्हाला डिवचतं, तेव्हा लगेच प्रतिक्रिया न देण्याची सवय लावून घ्या. स्वतःला विचारा, या व्यक्तीला किंवा या परिस्थितीला प्रतिक्रिया देणं खरोखरच माझ्या वेळेशी पात्र आहे का? यामुळे माझ्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहे का? जर उत्तर नाही असेल, तर एक दीर्घ श्वास घ्या, तुमची मान वळवा आणि स्वतःच्या ध्येयाकडे चालायला लागा. लोकांना तुमचं मौन कदाचित समजणार नाही. त्यांना वाटेल की तुम्ही हरलात, तुमच्याकडे उत्तर नाहीये किंवा तुम्ही गर्विष्ठ आहात. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जगाला काहीही सिद्ध करायचं नाहीये. स्टोईक तत्ववेत्ते इतर लोकांच्या मतांची अजिबात पर्वा करत नसत. त्यांना फक्त एकाच गोष्टीची काळजी असायची, ती म्हणजे स्वतःचं चारित्र्य आणि स्वतःची सदसद विवेकबुद्धी. तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी ढाल आहे. जेव्हा तुम्ही गोष्टी सोडून द्यायला शिकता, तेव्हा तुमच्या आयुष्यात एक विलक्षण मोकळेपणा येतो. तुमच्या खांद्यावरून एक मोठं ओझं कमी होतं. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाहीत त्यांच्याबद्दल चिंता करणं तुम्ही थांबवता आणि अचानक तुमच्याकडे अशी खूप सारी ऊर्जा शिल्लक राहते, जी तुम्ही स्वतःच्या विकासासाठी, तुमच्या ध्येयांसाठी आणि तुम्हाला खरोखरच आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी वापरू शकता. वॉकअवे करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं स्टिअरिंग व्हील पुन्हा स्वतःच्या हातात घेणं. हे स्वतःला दिलेलं एक वचन आहे की मी माझा आनंद, माझी शांती आणि माझं भविष्य दुसऱ्या कोणाच्याही हातात देणार नाही. मी अशा कोणत्याही टेबलावर बसणार नाही जिथे आदराची जागा नाही. मी अशा कोणत्याही वादात पडणार नाही जो माझा वेळ खाईल. आणि मी अशा कोणत्याही भूतकाळाला घट्ट धरून बसणार नाही जो माझं भविष्य अंधकारमय करेल. म्हणूनच आजपासून एका नव्या प्रवासाला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यातील अशा गोष्टी, असे विचार आणि अशा लोकांची यादी करा जे तुम्हाला फक्त मागे खेचत आहेत. आणि अत्यंत शांतपणे, कोणाबद्दलही मनात कटुता न ठेवता त्या सगळ्यांना निरोप द्या. स्वतःला त्या बंधनांमधून मुक्त करा. कारण जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टींमधून वॉकअवे करता, तेव्हाच तुम्ही योग्य गोष्टींकडे वॉक इन करू शकता.
हाच स्टोइसिझमचा खरा अर्थ आहे आणि हेच एक खऱ्या अर्थानं स्वतंत्र आणि आनंदी आयुष्य जगण्याचं सर्वात मोठं रहस्य आहे. मित्रांनो, जर या व्हिडिओने तुम्हाला थोडी जरी प्रेरणा दिली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या स्टोईक विचारांसाठी स्टोइसिझम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.